आम्हाला खूप आनंद होतो, एक शिवसेना उपनेता म्हणून सांगते की आता खरं महाराष्ट्राचं राजकारण बदलेल आणि 100 नाही तर 1,00,000% आमची मुंबई आणि मराठी माणूस हातात येईल हे आम्हाला खात्री आहे. कारण हे दोघं येण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक अगदी अभिषेक असेल किंवा देवाला प्रार्थना असेल हे आम्ही करत होतो की आमचे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले पाहिजे. काही लोकांचा जळपाट होत होता, पण हे दोन्ही एकत्र येण्यासाठी आम्ही शिवसैनिक हे जीवाचं रान करून परमेश्वराजवळ प्रार्थना करत होतो की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं गरजेचं आहे, मराठीसाठी एकत्र गरजेचं आहे, मराठी भाषेसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा हा जल्लोष आहे, हा विजयाचा जल्लोष आहे आणि हा मी तर म्हणेन हा महानगरपालिकेचा सुद्धा जल्लोष आहे. उत्तर भारतीय जे महाराष्ट्रात लोक राहतात हे सगळे कोण आहेत? आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत. मग आपल्या इथं राहतात त्यांनी मराठीच बोललं पाहिजे, मराठीच भाषेत उच्चार केला पाहिजे, मराठीच्या दुकानच्या पाट्या लावल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन काही करू शकता, आम्ही तिथं येत नाही, पण आमच्या महाराष्ट्रात राहून आमच्या मराठी माणसावर बुरशी चाललेली आम्हाला आवडणार नाही. त्यामुळे जरी ते असतील तरी आमच्या महाराष्ट्रात मराठ्यासारखंच राहायचं आणि मराठीच भाषा बोलायचं हे आमचं आव्हान आहे त्यांना. तो नारा तिकडे गाजवायचा, आमचा नारा तिथं गाजवून देत नाही, तर तुमचाही अधिकार आहे आमच्या महाराष्ट्रात तुमचा नारा गाजवायचे. नारा महाराष्ट्रात आमचाच चालणार, मराठी माणसाचाच चालणार.